रोजगार नाही का इथं? नाही जातात की आता कामाला पण पावसाचं काही चिन्ह नाही दिसत, पाणीच नाही. पाणीच नाही. आमच्या रस्त्याला अख्खं खड्डे आहे. आम्ही जातोय आपटत आमच्या गाड्या मोडतात कार पाय पाय जाते 3 किलोमीटर आम्हाला गाड्याच नाही कायच मग झाले सगळे हा सगळे मग झाले पण पाणीची लय अडचण आहे. ते घरी येतात रोज रोज आमदार खासदार येतात का हो इकडं? त्यांच्या मना वाटून तवा महिना झालं पाणी नाही. लाईटीची सोय लाईटच टिकत नाही. महावितरणला अर्ज केला तरी ते काही लक्ष देत नाही. हे लाईटीचा असा अडचण असल्यावर अभ्यास कसं होतो? करायचं तसंच काय बॅटरी लावून बॅटरी लावून. नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं एलएस मराठीवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजच्या सध्या आपण आहोत नेमगाव मध्ये आणि जनतेचा आढावा घेणार आहोत. आता 4 वाजले त्यामुळे थोडीशी जनता कमी आहे, नाही अपार रंगलेला असतो डायरेक्ट. आता चला बघूया जनतेचं काय म्हणणं आहे काय नाही कौ बघूया. तर चला इथं आजीबाईंकडे जाऊया. अरे आजीबाई काय चाललंय? आजीचं लय ऊन आहे बाबा. आजी तुमच्या गावात हा काय करायचं काय चाललंय आजी? काय नाही बाबा बघते आपलं सासरा काय काय तब्येत पाणी काय म्हणते? तब्येत नाही देतात का बरं? काय ना आता- काय दुखत असत. हा बरं काय करता तुम्ही? काय नाही करीत महागाई काय म्हणते? तर मागायला मग होता हा मग बरं. मागाय झाली गॅस सिलेंडर भेटतोय का नाही? देतो भेटतोय पण लय महाग ना. हा काय कोणतं दिवस चांगलं होतं? आत्ताच चांगलं का पहिलं? पहिला आमचं चुलीचा दिवस चांगलं होत का बरं ही लोक तर म्हणतात आत्ताच दिवस चांगले नाही? बरं काय करता तुम्ही? व्यवसाय काय तुम्ही? चुली घाली ते चुली घाले का? हा पण लोक नेतात का हो चुली? आता गॅस म्हणल्यावर जरा कमीच पडले हा पहिलं सारख्या जायच्या चुली. हा मग आता पोटा पाण्याचं कसं होतं चुली? तर करायचं तसंच काय करायचं हा हा. रोजगार नाही का इथं? नाही जातात की आता कामाला होय रस्त्याची कामं झाल्यात पण अशी झाल्यात ना सारं खड्ड ते. कोणी येतं का नाही इकडे बघायला? आमदार काय झालं काय? हा आजोबा काय चाललंय? हॅलो आज काय आराम चाललाय बा. चूल भारी घालताय बरं का आजी पण तुम्ही. चुली भारी घालताय. आता बंद आहेत काय? मग आता हे पाऊस येतोय हा आता पाऊस येतो. काय म्हणता काय चाललंय? तुम्ही काय करतात का? तुम्ही नुसतं आराम का हो आमच्या आजीला त्रास देतात? हा मग चुली घालायच्या तुम्ही असा आराम करायचा म्हणलं बरं वाटते का? पहिलं काम केलं पहिलं काम केलंय ना आता आता होत नाही वय. आणि मग आजीने कवर करायचं? आजीला लेकरू पोरं काय करतात? शाळेत जाते शाळेत जातात वय. शिक्षण लागलं सुट्ट्या लागल्या वय. अरे काय गरम लय राव तुम्ही. गावात काय पारा वगैरे बसत नाहीत काय? हा पारा बसत नाहीत. काय हा, माणसात गप्पा ते हाणायला नाही. हा चालवतच नाही चालते येत नाही ना. हॉस्पिटलला जायचं सरकारी हॉस्पिटल मध्ये. काय करायचं ऍडमिट व्हायचं हा काय गोळ्या करायचं? औषधं. आता म्हातारपणाला काही केलं तर काय होत हा, बरोबर आहे. म्हातारपणाला काही केलं तरी होतं. इकडं विचारूया. ताई काय म्हणताय काय चाललंय? का हो लय शांत काय करता आपण? आम्ही काय नाही शेती करतो. शेती काय शेतात? शेतामध्ये आता बाजरी पेरायची बाजरी पेरायची. पेरली का पेरायची? पेरायची पण पावसाचं काही चिन्ह नाही दिसत, पाणीच नाही आम्हाला. पाणीच नाही. मग आता कसं बागतं? आता तसंच बागवायचं हा आता तसंच बागवायचं. तसंच बागवायचं पण कसं? लाईटीची काही समस्या आहे? लाईटीचे आहे व्यवस्था सोलर बसवला कोणी इथं आमदार कोणी नाही त्याच्यापेक्षा नकोच काय आपलं का बरं? येत नाहीत आणि काय नाहीत ना. आपलंच हे करायचं दुसऱ्यांचं नाही बोलायचं. बरोबर आहे. काय करायचंय त्यांचं? ते कुठं येते तिकडे काय येते? मग आमच्या रस्त्याला अख्खं खड्डे आहे. सगळं खड्डे आहेत. आणि मग तुम्ही जातात कसं का तसं जायचं? आम्ही जातोय आपटत आमच्या गाड्या मोडतात कार पाय पाय आम्ही- जाते 3 किलोमीटर आम्हाला गाड्याच नाही कायच नाही. आपण एवढं तर कॉन्क्रीट करा नाही करावं. हे गावात आहे हा मग कुठं रस्ता नाही तुम्ही आम्हाला वस्त्यावर वस्तीवर नाही. नाही इकडे सरपंच आणि ते बघत नाहीत काय? दिलंय निवडून आता काय बघतील तेव्हा बघतील. कधी झालंय? कधी दिलंय निवडून? किती वर्ष झालं? ह्या वर्षात झालं ना आता हा पण काय म्हणलं काय देव? महागाई काय म्हणते? मागायनच मागले काय बरं. आजी काय चाललंय? काय नाही चाललं काय नाही. न्या. तब्येत पाणी काय म्हणते? काय नाही बोल काय नाही म्हणत. काय नाही बोल बरं काय म्हणते? महागाई काय म्हणते?
काय म्हणजे जो स्वस्त नाही मग झाले सगळे हा सगळे मग झाले पण परवडत आहे काही कसं काय करायचं परवडायचं कस तरी आता घ्यायचं कस तरी परवडून हा काय करायचं आता बरोबर आहे बरोबर हा, पुढचं जगायचं काम- बस जगायचं बघायचं काय गावात पाण्याची लय अडचणी काय हा टँकर येतात रोज रोज हम्म. विकत घ्यावं लागतं का नाही पाणी येतं नळाला पाणी येतं ना नळाला येतं हा मग टँकरने टँकर बारवत होती त्यात मग पाणी येतं आपल्याला हा होय हा आणि तुमची तर धर नाही ना नाही कॅनेल नाही कॅनल नाही आता नवीन कॅनल नवीन पाठ चाललाय तिथं नवीन पाणी चाललंय हा वड्यात पण पाणी मग पुरून वापरावं लागलं हा किती दिवसाला येतं पाणी 3 दिवसांनी येतं 3 दिवसांनी तवर कसं वापरायचं कस तरी वापरायचं आपलं हा होय हम्म. आणि शेतीला पाणी शेतीच नाही आम्हाला शेतीच नाही शेती नाही आम्ही असंच बरं रोजी रोटीची काय सोय पोरं जातं कामाला पुरं जातो कुठं कुठे जातं लागेल तिकडे लागण नाही असं MIDC वगैरे नाही का नाही नाही बर 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 तर बघितलं का सर्वसामान्य माणसांची हीच अवस्था आहे आणि आपण पुढच्या ठिकाणी जातोय राम 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 काय चाललंय काय नाही निवांत आहे जेव्हा पाऊस पाणी पालाची वाट बघतो पेरण्याची. पाऊस पाणी पडायची वाट बघताय हा मग काय पाणी पेरण्या हा लय तापमान आहे राव दुकान आपलंय काय हा दुकानात बर काय दुकानात सध्या किराणा काय गोळ्या बिस्किट किराणा नाही हा किराणा आहे. काय म्हणतंय एकंदरीत गाव काय म्हणतंय हे आपल्या बारकांच्या पोरांचं खायचं गोळ्या बिस्किट गावगाडा काय म्हणतोय हा गावगाडा गावगाडा काय हा निवांत चाललाय पावसाची वाट हा. बघत पाण्याची लय अडचण आहे राव तुमच्याकडे हा ना असं म्हणतात आहे. का हो? पिण्याच्या पाण्याची पिण्याची आणि शेताला पाणी हा मग ते काय फिल्टर पाणी लागतं ना त्याच्यामुळे हा काय रस्ते ती बरोबर नाहीत म्हणतात गावात हा काय ना. आहे आहे ना आहे आता तिथं तर सारं खड्डेच झाले मी बघितलं तर जाऊन आलोय काय शेती हा? आता ना नसन आता हा. नको टेन्शन नाही. बर 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 बाकी काय चाललंय बाकी पद्धतशीर पद्धतशीर काय सरपंच आहे ते येतात का बघतात का गावाकडे हा सरपंच कोण आहे तिथं सरपंच ना हा. चव्हाण आहे चव्हाण साहेब आमदार खासदार येतात का हो इकडं म्हणजे ते त्यांच्या मना वाटून तेव्हा तेव्हा काम निवडणुका झालं त्यांचं काम असं हा. एकदा काम झालं मग काय मग काय जनतेचं काही विचारच नाही हा. बर अरे दादा काय म्हणता काय चाललंय निवांत निवांत काय शेतीवाडी किती आहे? शेती शेती काय म्हणताय शेतीत काय आहे? शेतीत ऊस आहे सध्या ऊस आहे ऊसाला पाणी कसं आहे सध्या कमी महिना झालं पाणी मग ऊस हाल होत असत्यान पिकाचे तर पिकाचं झालं हा काय वाटतंय बरं एकंदरीत इथले नेते वगैरे लक्ष देत नाहीत का लक्ष तसं म्हणायला काय एवढं व्यवस्थित नाही बर बर लाईटीची काय सोय लाईटीची सोय लाईटच टिकत नाही हा हा पण तुम्ही अर्ज वगैरे करत नाही का महावितरणाला महावितरणाला अर्ज केला तर ते काही लक्ष देत नाही काय म्हणतात करू म्हणतात आता. किती वर्षापासून लाईटीला अशी अडचणी एक 2-4 वर्ष झाले 2-4 वर्ष आणि मग लाईट नसल्यावर नियोजन कसं धारा वगैरे काढायचं असंच आता मग हाताने काढायची काय. आता नाही आणि कधी जातील कधी येतील लाईट तर कधी जाते नाही आता दिवसातून 4-4 वेळा जाते हा होय 4-4 वेळेस बरं इकडे भावाला विचारूया अरे दादा मला सांग जर कितवीला आहेस तू आता 11वीला गेलो 11वीला आहे बरं हे लाईटीचा असा अडचण असल्यावर अभ्यास कसा होतो आता करायचं तसंच काय बॅटरी लावून बॅटरी लावून काय वाटतं का गावात बदल झालाय तू किती वय असेल भावा तुझा आता 17 चालू आहे. 17 वाटतं का 17 वर्षात गावात काय बदल झालाय वाटतंय आता दिसतंय बदल झालेला आहे. काय दिसतंय दुकानं झालं ते झालं इकडे अरे दुकानं नाही बाबा रस्त्याचा विकास झालाय का पाण्याचा प्रश्न तो. रस्त्याचा विकास झाला ना हा काही विकास झाल्या म्हणून वाटतोय का रोड झालेत ना रोड झालेत पण आता ते खड्डे बिड्डे झाले हा आरोग्य सेवा आहे का इथं हा आरोग्य सेवा आहे ना जाऊ का नाही ना मॅडम हे असतात का येतात ना कधीतरी हा का रोज रोज येतात तसं काय सांगता येत नाही एवढं काही सांगता येत नाही पण अभ्यासाला लय अडचण आहे, लय स्ट्रगल करावं लागतं ना हा लाईट म्हणून हो बरं काय शासनाला काय सांगायचं काही सांगायचंय का काय सांगायचं आता? नाही काही नाही सांगायचं भाऊला शासनाला काही नाही सांगायचं इकडे विचारूया हा सोशल मीडियाचा जमाना आहे हा तुमचं का नको अरे काय राव आपण जनता जनार्दन आहे, जनतेनेच बोलायचं नाही म्हणत बरं बरं थँक्यू काय म्हणताय काय चाललंय गाववाडा आम्हाला तर भेटताय. बाहेरचे कुठले आले गाव बर बर तुम्ही सगळे आले गावचे आहेत का बारवडीचं काय म्हणते वातावरण तिकडे बी पाण्याची अडचण आहे पाण्याची अडचणी काही नेते वगैरे बघतात का नाही इथे काय आता इलेक्शन झाल्यावर त्यांची कामं संपली हा परत कोण भेटते येते तेव्हा बरोबर बरोबर
म्हणजे मतदानापूर्वीच येतात मतदानाच्या अगोदरच येतात, गाडी घेतात हा. जात्यात, गोड गोड टापा मारतात नुसत्या. हा. पण काय वाटतंय का जनतेच्या आता मनात कुठेतरी आक्रोश पाहायला मिळेल? महागाई काय म्हणते? महागायचं काय सांगायच नको. महागाईचं काय सांगायला नको ना. आहे ती बरं म्हणायचं. आहे ते बरं. बर शेतकऱ्यांना हमी भाव भेटाना, कांद्याला बाजार नाही, कशाला बाजार नाही. कर्जमाफी करतायत ना आता. कर्जमाफी नावाला करतात, हा, अशी कर्जमाफी असते का? बरोबर आहे. ह्याला हे नाही, त्याला 50 शेतकऱ्यापैकी 2 शेतकऱ्याला गावात दोन शेतकऱ्याला बसणार, अशी कर्जमाफी म्हणजे असते का? शेतकरी वर्ग नाराज म्हणायचे. नाराज आहे बरोबर आहे, पूर्णपणे. शेतकरी वर्ग नाराज आहे. कारण सर्वसामान्यांच्या अटी बघत नाही, सर्वसामान्यांची अडचण बघत नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.